हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सर्वांना। आज आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहूया। तुम्ही पाहू शकता, रात्रभर साबुदाणे थोडेसे तव्यामध्ये गरम करून ह्याला भिजत टाकायचं। खूप पाणी टाकायचं नाही, नाहीतर ते पचपचित होतात। पूर्ण आता कसे सगळे मोकळे मोकळे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता। साबुदाणा वडीसाठी साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणा कूट आहे अर्धी वाटी, बटाटे शिजवून खिसून घेतलेला आहे, थोडेसे जिरे आणि कढीपत्ता, चवीपुरतं मीठ लागणार आहे। तर ह्यामध्ये एक एक साहित्य आपण ॲड करूया। बटाटे, शेंगदाण्याचं कूट, मिरची पेस्ट, जिरे, कोथिंबीर थोडीशी टाकूया, सेंधा नमक आहे ते आपण टाकूया। आता ह्याला सर्व एकजीव करून कालवून घेऊया। सर्व हाताने आपण एकजीव ह्याला करून घेतलेला आहे। ह्याच्या आपण टिक्क्या करून घेऊया। हे पहा, आपल्या सर्व टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत। याला आपण डीप फ्राय करून घेऊया किंवा शॅलो फ्राय केलं तरी चालेल, कमी गॅसवरती। वा वा वा, काय कलर छान आलाय तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता याची जाडी किती ठेवलेली आहे। खूप जाडी करायचं नाही, ह्या पद्धतीनं केलेलं आहे। ठेवलेलं आहे कढईमध्ये तापत आहे की नाही कसं ओळखायचं, थोडंसं एखादा दाणा टाकून बघायचा। जर तो फ्राय झाला तर तेल तापलेलं आहे समजायचं। तापलेलं आहे, आपण टिक्की फ्राय करून घेऊया। तेल वरून सोडायचं, पलटी करून घेऊया। गॅस कमीच करून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपले कटलेट तयार झालेले आहेत, आपण काढून घेऊया। या तयार झालेले आहेत बनवून। हे पहा, ह्या पद्धतीनं आपलं साबुदाणा टिक्की, साबुदाणा कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत। कमी साहित्यामध्ये, खूप काय ह्याला साहित्य लागत नाही, एकदम उत्तम पर्याय आहे। तेच खाऊन कंटाळा आला तर ह्या पद्धतीने एकदा बनवून पहा। पुदिना चटणी एकदमच छान ह्याच्यावर भारी लागते। तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। वाटली जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मंडळी। धन्यवाद।